नमस्कार, मी श्वेता. लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात लोकवाहिनीचं टॉप 10 महाराष्ट्र हे फास्ट बुलेटिन. एक नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर. 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात इन्फ्लुएन्सर ओरीला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यास 25 नोव्हेंबर पर्यंत मुदत मागितली. नवी मुंबई येथे अमेरिकी नागरिकांना 12 कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 20 जण ताब्यात. रायगड येथे तामिनी घाटात थार SUV 400 फूट खोल दरीत कोसळली, पिकनिकसाठी गेलेल्या 6 तरुणांचा मृत्यू. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत शरद पवार गटाची राष्ट्रवादी सोडली. मागील 5 महिन्यांपासून पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याचे सांगत पवार आणि सुप्रिया सुळे यांना राजीनामा पाठवला. पालघर येथे उशिरा शाळेत आल्याने 100 उठक बैठकची अमानुष शिक्षा, 13 वर्षीय 6वी विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षिका अटक. नांदेड येथे दुहेरी हत्याकांड, गळा दाबून 2 सख्या जावांचा खून, शेतात कापूस वेचणी दरम्यान घडली घटना. जालन्यात भर बाजारात भाजी खरेदी करताना तलवारीने वार करून तरुणीची निर्घुण हत्या, संतापजनक घटना, पोलीस तपास सुरू. राज्यात थंडीचा जोर वाढला, तापमानात घट, पुढील आठवड्यात थंडी काहीशी कमी होऊन काही भागात हलक्या पावसाची शक्यता. पुण्यामधील कसबा पेठेत कुत्रा मागे लागल्याने घाबरलेला इलेक्ट्रिशियन 4थ्या मजल्यावरून खाली कोसळला, उपचारादरम्यान मृत्यू. अजित पवार म्हणाले, चुकीला माफी नाही, अनगरच्या पाटलांचा माज उतरवणार, उमेश पाटील यांचा राजन पाटलांच्या मुलाला इशारा. यासोबतच आपलं महाराष्ट्राचं फास्ट बुलेटिन इथेच समाप्त होतंय. तुम्ही बघत राहा लोकवाहिनी मीडिया. धन्यवाद.